ऐसी सच्ची डरावनी कहानियों के लिए चैनल को सब्सक्राइब करो। मैं हूं गुरु घंटा। श्याम राजूकडे पाहून म्हणाला, आता तू जिवंत आहेस पण पूर्ण नाहीस। श्याम विरघळला। ती स्त्रीही नाहीशी झाली, कारण सकाळ झाली होती। सकाळी राजू गोव्यात सापडला, एकटाच, पण त्याच्या हातावर जळालेलं चिन्ह होतं। 302 नाही, पण 2 जीवांचा करार। आजही केरळ ते गोवा रात्री प्रवास करणाऱ्यांना मागच्या सीटवर कोणी हसताना दिसतं आणि ड्रायव्हरच्या कानात एकच आवाज येतो, मित्र कधीच मागे सोडू नकोस, कारण काही रस्ते फक्त अंतर जोडत नाहीत, ते आत्मा वेगळे करतात। चला, जिथे शाप संपत नाही तो पुढे सरकतो। आता रस्ता राजूच्या मागे येतो। गोव्याहून परत आल्यावर राजूने कधीच गाडी चालवली नाही, पण समस्या वेगळी होती। रस्ता त्याच्या स्वप्नात यायचा, स्वप्न नाही, इशारा। दररोज रात्री 12:02 राजूच्या कानात एकच आवाज, तू एकटा नाहीस। तो उठायचा, घामाघूम, आणि खोलीत ओल्या मातीचा वास। एक रात्री राजूने आरशात सावली आणि हातावरचं जळालेलं चिन्ह हळूहळू पसरत होतं। श्यामचा शेवटचा कॉल। फोन वाजला, अननोन नंबर। तोच आवाज, श्यामचा। राजू, आता माझी जागा तू घेणार आहेस। रस्ता नवीन मित्र शोधतोय। गाडी स्वतः आली। बाहेर पाहिलं, राजूची जुनी गाडी दारासमोर उभी होती। दार उघड, इंजिन चालू, मागची सीट रिकामी, पण कोणीतरी तिथे बसणार होतं। त्या रस्त्याला नेहमी 2 जीव लागतात, एक जो हरवतो, दुसरा जो कथा सांगतो। आता राजू कथा सांगणारा नव्हता, तो पुढचा प्रवासी होता। आजही केरळ ते गोवा रात्री प्रवास करताना जर तुम्हाला कोणी लिफ्ट मागितली, नका थांबू, कारण तो रस्ता अजून भुकेला आहे। जर हवं असेल तर पुढे मी देऊ शकतो। रात्रीचे 12:02 झाले होते। राजू गाडीत बसला होता, इंजिन सुरू। हेडलाइट्स जंगलात हरवलेल्या रस्त्यावर पडत होते। GPS आपोआप ऑन झाला। स्क्रीनवर एकच शब्द, नवीन प्रवासी सापडला। मागची सीट। राजूने मागची सीट रिकामी होती, पण श्वास ऐकू येत होता, हळू, खोल, ओळखीचा। त्या क्षणी मागच्या सीटवरून आवाज आला, घाबरू नकोस, आधी मी होतो, आता तू आहेस। राजूने वळून पाहिलं, तो स्वतःच बसलेला होता। डोळे काळे, ओले कपडे, आणि हातावर तोच जळालेला निशाण। तो आवाज पुन्हा, रस्ता कथा घेत नाही, तो लोक घेतो। आता तू लिफ्ट देणार आहेस। समोर एक गाडी थांबलेली, 2 मित्र, ट्रॅव्हल ब्लॉगर्स। एक म्हणतो, भाऊ, कोस्टल रोड घेऊया का? राजू हसतो, दरवाजा उघडतो, या, गोव्यालाच चाललोय आज रात्री। जर तुम्ही केरळ ते गोवा प्रवास करत असाल आणि कोणी लिफ्ट मागत असेल, डोळ्यात पाहू नका, दार उघडू नका, कारण त्या रात्रीनंतर ती कथा बदलली। राजू गायब झाला। पोलीस फाईलमध्ये एकच ओळ होती, अज्ञात ड्रायव्हर। रस्ता शांत नव्हता। नेहमीप्रमाणे रात्री 12 तो रस्ता उघडला। नवीन गाडी, नवीन प्रवासी, पण यावेळी रस्त्याला धक्का बसला, कारण पहिल्यांदाच कोणी नाकारली होती। त्या म्हाताऱ्याने आम्हाला सांगितलं, त्या रस्त्याजवळ राहणारा तोच जुना म्हातारा होता। रस्ता भुकेला असतो, पण कधी कधी तो स्वतः बाहेर पडतो। रस्ता हलू लागला। त्या रात्रीची चित्र घडल्या, झाड बांधली होती, जमीन हलली। GPS वर एकच गोष्ट दाखवत होती, आता रस्ता चालू। आता कोणी लिफ्ट मागत नाही,
घाबरायची गरज नाही. काही शाप माणसांवर अवलंबून नसतात, ते जागेवर जगतात. जर हवं असेल तर पुढे स्क्रीनच्या पलीकडे कोणीतरी आहे. हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्याच रात्री काहीतरी विचित्र घडलं. कमेंट्स, लोकांनी लिहिलं होतं, "माझ्या रस्त्यासारखेच आहे. काल रात्री मला पण असा आवाज आला. माझ्या GPS वर पण तेच शब्द दिसले." आणि मग एक कमेंट पिन झाली, "तू पाहतोयस ना, 12:02." जर हा पाठ तू रात्री 12 नंतर पाहत असशील तर एक गोष्ट लक्षात घे, तुझ्या आजूबाजूला आवाज थोडा कमी झालाय का? राजूची नाही, श्यामची नाही, ही कथा तुझी आहे. कल्पना कर, तू गाडी चालवत आहेस, रस्ता ओळखीचा आहे पण नकाशावर नाही. GPS म्हणतो आणि शेवटचा कॉल. फोन वाजतो, अननोन नंबर. आवाज येतो, "मी आधी कथा ऐकली, आता मी रस्त्यावर आहे, तू पुढचा आहेस." जर हा व्हिडिओ संपल्यावर तुला असं वाटलं की कोणी मागे उभं आहे, कोणीतरी नावाने हाक मारली किंवा अचानक थंडी वाजली, तर मागे पाहू नकोस. आवाजाला उत्तर देऊ नकोस, कारण राजूने कधीच रेकॉर्ड केला नाही. व्हिडिओ आपोआप अपलोड झाला. स्क्रीन काळी, फक्त राजूचा थरथरता आवाज. जर तुम्ही हे पाहत असाल तर समजा मी रस्त्यावर परत गेलो आहे. तो शेवटचा उपाय. त्या म्हाताऱ्याने सांगितलं होतं, रस्त्याचा शाप तोडायचा असेल तर जिथे 2 जीव हरवले तिथे तिसऱ्याने सत्य कबूल करावं लागतं. तोच जुना पूल, तोच वळण. राजू गुडघ्यावर बसतो. "मी दोषी आहे. मी श्यामला थांबवू शकलो नाही." त्या क्षणी वारा थांबतो, जंगल शांत होतं, रस्ता हळूहळू फाटू लागतो. रस्त्याचं खरं रूप. डांबरी रस्ता मांसासारखा हलतो आणि त्यातून आवाज, "तू कबूल केलंस पण उशिरा." शाप तुटत नाही, तो बदलतो. श्यामची सावली दिसते. तो शांत आवाजात म्हणतो, "राजू, प्रत्येक रस्त्याला एक शेवटचा पहारेकरी लागतो." राजू हसतो, डोळे काळे होतात आणि सकाळी तो रस्ता दिसतो, साफ, शांत, नकाशावर परत आलेला. लोक म्हणतात, आता तो रस्ता सेफ आहे. पण शेवटचा धक्का. जर तुम्ही नीट पाहिलंत तर रस्त्याच्या कडेला एक माणूस उभा आहे, हसत. राजू. तो कुणालाही थांबवत नाही, तो फक्त पाहतो. शाप तुटला नाही, तो फक्त पहारा देतोय. आणि पहारेकरी कधी झोपत नाही. जर तुम्ही केरळ ते गोवा रात्री प्रवास करत असाल तर त्या माणसाकडे पाहू नका. आणि जर त्याने हसून मान हलवली तर गाडी थांबवू नका, कारण रस्ता आता मोकळा आहे पण पहारा सुरू आहे. ऐसी सच्ची डरावनी कहानियों के लिए चैनल को सब्सक्राइब करो. मैं हूं गुरु घंटाल.